नमस्कार. मी प्रीती आणि रंगरंगे कवितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि महाराष्ट्रात राजकारणाची आज जी काय परिस्थिती आहे त्यावर भाष्य करणारी ही माझी कविता आहे. सादर करते महाराष्ट्र आणि निवडणुका. अटके पार झेंडा लावणाऱ्या माझ्या महाराष्ट्र देशा, अटके पार झेंडा लावणाऱ्या माझ्या महाराष्ट्र देशा, निवडणुका तोंडावर आल्या, काय तुझ्या राजकारणाची ही दशा. गर्वाने डरकाळी फोडणाऱ्या वाघांचे वेगवेगळे गट झाले, गर्वाने डरकाळी फोडणाऱ्या वाघांचे वेगवेगळे गट झाले. कुणी धनुष्य, कुणी मशाल धरून राजकारणाचे कट झाले. एकाच घड्याळाची शकले आता दोन झाली, एकाच घड्याळाची शकले आता दोन झाली. आता घड्याळ की तुतारी, कार्यकर्त्यांची पंचायत झाली. आता सगळेच साहेब आणि सगळेच दादा, आता सगळेच साहेब आणि सगळेच दादा. जो तो म्हणतो मीच खरा, नाहीच कोणी आता कम ज्यादा. सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी, सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी असा भलताच सगळा मामला झालाय. राजकारण आहे की मनोरंजन, जनतेला हा मोठा प्रश्न पडलाय. विकास राहिलाय बाजूला, विकास राहिलाय बाजूला, राजकारणी करतायत मनोरंजन. विकास राहिलाय बाजूला, राजकारणी करतायत मनोरंजन. मतदारांनो जागे होऊन घाला त्यांच्या डोळ्यात अंजन. इथे राजकारणाच्या नाटकाची डेली सोपसारखी झालीये गत, इथे राजकारणाच्या नाटकाची डेली सोपसारखी झालीये गत. मतदारांनो सावध व्हा, वाया घालवू नका मत. कसला पक्ष आणि कसली निष्ठा, कसला पक्ष आणि कसली निष्ठा. आता माझाच पक्ष आणि स्वार्थ निष्ठा. पक्ष आणि पक्षाची मूल्य सगळ्याचीच झालीये माती, पक्ष आणि पक्षाची मूल्य सगळ्याचीच झालीये माती. स्वार्थ आणि महत्वाकांक्षांना राजकारणात आलीये गती. लोकसभा निवडणुका भविष्य ठरवतील देशाचं, लोकसभा निवडणुका भविष्य ठरवतील देशाचं. लोकशाहीचा मान राखून मत द्या आपल्या हक्काचं. पुन्हा एकदा महाराष्ट्रात हरित धवल क्रांती होऊ दे, पुन्हा एकदा महाराष्ट्रात हरित धवल क्रांती होऊ दे. शिवरायांच्या स्वराज्याला, शिवरायांच्या या स्वराज्याला मराठी अस्मितेने उजळू दे. शिवरायांच्या स्वराज्याला पुन्हा मराठी अस्मितेने उजळू दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझा